नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेट व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांची मोठी भरती निघालेली आहे. प्रत्येक विभागनिहाय इथे जागा निघालेल्या आहेत. तर त्या कुठल्या आहेत, कुठली पदं आहेत याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स ह्या ज्या आहेत तर त्या आपण बघणार आहोत. प्रत्येक पदानुसार एक विशिष्ट टेक्निकल एज्युकेशनची रिक्वायरमेंट इथे आहे. ती रिक्वायरमेंट तुम्ही फुलफिल करू शकणार असाल तरच तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेबल असाल आणि ॲप्लिकेशन करू शकणार आहात. तर आपण बघूयात कुठल्या पदासाठी कुठलं एज्युकेशनची रिक्वायरमेंट इथे आहे. तर गृहपाल या पदासाठी तुम्हाला 10वी सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट SSC तुमचं पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला डिव्हिजनल बोर्ड अंडर द महाराष्ट्र सेकंडरी हायर आणि हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन हाऊसकीपिंग. तर हाऊसकीपिंगमध्ये तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. भांडारणी वस्त्रपाल जे आहे तर यांनाही 10वी प्लस तुमच्याकडे हॅव पासआउट गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन मराठी टायपिंग विथ स्पीड 30, have previous experience in account matters for at least 1 year or have obtained training in accounts matters through an institution recognized by government or its subsidiaries. तर तुम्हाला अकाउंटचा भांडारणी वस्त्रपालसाठी अकाउंटचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. 30चा स्पीड असणं, तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं टायपिंगचं गरजेचं आहे. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणजे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर, तर यासाठी तुमच्याकडे केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स यापैकी एकामध्ये डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि तुमचं DMLTचा कोर्स तुमचा झालेला असावा, डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी, जो गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशनमधनं असावा, किंवा शाल पोजेसेस अ डिग्री ऑफ अ बॅचलर ऑफ अ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और बॅचलर ऑफ अ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी. तर तुमचं केमिस्ट्री बायोलॉजी असेल तर तुमच्याकडे DMLTचा डिप्लोमा असणं गरजेचं आहे. ते जर तुमच्याकडे नसेल तर तुमची डिग्री ही पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरीमधनं असावी, तेव्हाच तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. पुढचं पद आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर. तर सेम क्वालिफिकेशन यांचंही आहे. पॅरामेडिकल मधून तुमचं डिग्री असणं, लॅबोरेटरीमधनं डिग्री असणं गरजेचं आहे, किंवा बायोकेमिस्ट्री तुमच्याकडे असेल तर DMLT तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंट यांना केमिस्ट्री बायोलॉजीमधनं डिग्री प्लस DMLT त्यांच्याकडे असणं गरजेचं असेल. ते जर नसेल तर तुमच्याकडे बॅचलर डिग्री इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी आणि लॅबोरेटरीमधनं असणं गरजेचं आहे. किरण तंत्रज्ञ, किरण वैज्ञानिक अधिकारी यासाठी तुमच्याकडे पजस डिग्री ऑफ अ बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमधनं असणं गरजेचं आहे. रेडिओलॉजी किंवा बॅचलर इन सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी किंवा फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड डिप्लोमा सर्टिफिकेट इन रेडिओग्राफीमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. ब्लड बँक टेक्निशियन पदासाठी तुमच्याकडे बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्युजन यामध्ये असणं गरजेचं आहे, किंवा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमधनं किंवा ब्लड बँक टेक्नॉलॉजीमधनं डिग्री असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसर यांचं पजेसेस डिग्री इन फार्माकोलॉजी फ्रॉम अ रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन अँड रजिस्टर ॲज अ फार्मसी. तर तुमच्याकडे फार्मासिस्टचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं आहे. आणि फार्माकोलॉजीमध्ये MPharmची डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आहार तज्ज्ञ आहे डायटिशियन, तर पजेसेस BSc इन होम सायन्समध्ये डिग्री असणं गरजेचं आहे. होम सायन्समध्ये डिग्री असणारे व्यक्ती त्याला ॲप्लिकेशन करू शकणार आहेत. ECG तंत्रज्ञ आहे, यासाठी तुम्हाला डिग्री इन बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अँड कार्डिओग्राफी, बॅचलर ऑफ अ सायन्स पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी कार्डिओग्राफीमध्ये तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. दंतयांत्रिकी आहे, डेंटल मेकॅनिक आहे, तर हॅव पजेसेस हायर एज्युकेशन सर्टिफिकेट SSC सायन्समधनं असणं गरजेचं आहे. आणि डेंटल मेकॅनिक कोर्स कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट ऑफ डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल बॉम्बे और नागपूर बाय द इन्स्टिट्यूशन इन द रिकग्नाइज बाय द गव्हर्नमेंट अप्रूव्ड बाय डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया. डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाने अप्रूव्ड केलेल्या कॉलेजमधनं तुमच्याकडे कोर्स असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही डेंटल मेकॅनिक या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकतात. डायलिसिस टेक्निशियन बॅचलर डिग्री इन युनिव्हर्सिटीमधनं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर DMLTचा कोर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात. फिजिक्स केमिस्ट्रीमधनं डिग्री असणं, सायन्समधनं डिग्री असणं गरजेचं आहे.
अधिपरिचारिका या पदासाठी शासकीय 50% असेल किंवा परिचारिका प्रायव्हेट 50% असेल. त्या दोन्हीसाठी रिक्वायरमेंट एकच आहे की तुमचं पद असेल जनरल नर्सिंग अँड मिडवाईफ डिप्लोमा फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. भारतीय परिचर्या परिषदेच्या निकषानुसार दूरस्थ शिक्षणाद्वारे कोणत्याही मुक्त विद्यापीठातून या पदाची अर्हता धारण करणारा, तसेच दूरस्थ शिक्षणाद्वारे कोणत्याही मुक्त विद्यापीठातून या पदाची अर्हता प्राप्त केल्यानंतर ज्याने मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी धारण केली आहे असा उमेदवार या पदाकरिता नियुक्तीसाठी पात्र असणार नाही. जर तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीमधनं डिग्री घेतलेली असेल तर तो व्यक्ती या पदासाठी पात्र असणार नाही आहे, त्याला इथे पात्रता नाही आहे. तर ANMचा कोर्स तुमचा झालेला असणं गरजेचं आहे. दूरध्वनी चालक आहे, टेलिफोन ऑपरेटर आहे. टेलिफोन ऑपरेटर तर या पदासाठी तुमच्याकडे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे आणि मराठी, हिंदी, इंग्लिश या नॉलेजमध्ये फ्लुएन्सी, या लँग्वेजमध्ये फ्लुएन्सी असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. S7चं पे स्केल या पदासाठी आहे. वाहन चालक ड्रायव्हर या पदासाठी तुमच्याकडे 10वी तुम्ही पास असणं गरजेचं आहे. गाडीचा परवाना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मोटर ॲक्ट तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे. बेसिक नॉलेज ऑफ मोटार रिपेअरिंगचं असणं गरजेचं आहे. ड्रायव्हिंग मोटार व्हेकल पजेसेस गुड हेल्थ ठेवण्यासाठीचे लागणारे क्रायटेरिया तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. शिंपी हे पद आहे टेलर. तर हॅव पजेसेस सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अँड पजेसेस द टेलरिंग अँड कटिंग ऑफ अ इन्स्टिट्यूशन रेकग्नाइज गव्हर्नमेंट ऑफ. तर टेलरिंगचा कोर्स तुमचा हा झालेला असणं गरजेचं आहे. तेच या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत. नळ कारागीर प्लंबर ITI इन प्लंबरमध्ये असणं तुमच्याकडे गरजेचं आहे आणि 10वी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सुतार या पदासाठी पजेसेस सर्टिफिकेट इन कारपेंट्री, तर ITI इन कारपेंट्रीमधनं असणं गरजेचं आहे. नेत्रचिकित्सा अधिकारी ऑर्थोपेट्रिक ऑफिसर या पदासाठी पजेसेस डिग्री इन ऑर्थोपेट्रिक ऑफ क्लिनिकल ऑर्थोपेट्रिक रिकग्नाइज बाय द युनिव्हर्सिटी ऑफ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्समधनं डिग्री त्यांच्याकडे ऑप्टोमेट्रीची डिग्री त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. मनोविकृती समाजकार्यता समाजसेवा अधीक्षक मनोविकृती सायकॅट्रिक, तर MSW सायकॅट्रिकमध्ये असणं गरजेचं आहे. MSWमधनं तुमचं सायकॅट्रिक या विषयाशी निगडित असणं गरजेचं आहे. भौतिकोपचार तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट, तर हॅव पजेसेस हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन विथ सायन्स सब्जेक्ट अँड हॅव पजेसेस डिप्लोमा इन फिजिओथेरपी ऑफ द स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी, तर फिजिओथेरपीचा डिप्लोमा तुमचा असणं गरजेचं आहे. ऑक्युपेशनल थेरपिस्ट पजेसेस अ डिग्री इन सायन्स ऑक्युपेशनल थेरपी ऑफ अ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी, तर ऑक्युपेशनल थेरपीमधनं डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. समुपदेष्टा म्हणजे काउन्सिलर, तर काउन्सिलरसाठी पजेसेस मास्टर डिग्री इन क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये तुमची डिग्री असणं गरजेचं आहे. हॅव पजेसेस 1 इयर सर्टिफिकेट कोर्स ऑफ अ काउन्सिलर ऑफ अ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ पुणे यांच्याकडनं 1 वर्षाचा कोर्स, किंवा हॅव गेन आफ्टर हॅव्हिंग ॲक्वायर द क्वालिफिकेशन रेफर्ड इन अ क्लॉज नॉट लेस दॅन 5 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स ऑफ अ काउन्सिलिंग इन अ मेंटल हेल्थ, तर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे मिनिमम असणं गरजेचं आहे काउन्सिलर या पदासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी. पुढचं आहे रासायनिक सहाय्यक केमिकल असिस्टंट पजेसेस डिग्री इन MSc विथ बायोकेमिस्ट्री ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम द रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर BSc विथ केमिस्ट्री ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट ऑफ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. BSc किंवा MSc तुमच्याकडे केमिस्ट्रीमधनं असणं गरजेचं आहे. अणुजीव सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी पजेसेस डिग्री इन MSc मायक्रोबायोलॉजीमधनं असणं गरजेचं आहे. BSc मायक्रोबायोलॉजीमधनं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे अवैद्यकीय सहाय्यक नॉन मेडिकल असिस्टंट, तर हॅव पजेसेस सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन हॅव अंडर 4 month ट्रेनिंग कोर्स इन लेप्रोसी वर्क ॲट द लेप्रोसी ट्रेनिंग सेंटर रेकग्नाइज इन्स्टिट्यूट पास द फायनल एक्झामिनेशन. लेप्रोसीमध्ये सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि 10वी SSC सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. वॉर्डन या पदासाठी तुम्हाला BSc होम सायन्स किंवा डिग्री इन आर्ट्स ऑर सायन्स ऑफ अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, तर कुठलीही डिग्री या पदासाठी चालणार आहे. या पदासाठी S10ची पे मॅट्रिक्स आहे, तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात. पुढचं पद आहे अभिलेखापाल रेकॉर्ड कीपर, तर ग्रॅज्युएट ऑफ अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट ऑर डिप्लोमा इन लायब्ररी सायन्समध्ये असणं गरजेचं आहे. डिझायरेबल एक्सपिरियन्स इन लायब्ररी वर्क ऑर रेकॉर्ड मेंटेनन्स नॉलेज फॉरेन लँग्वेजमधनं असणं गरजेचं आहे. पुढचं पद आहे आरोग्य पर्यवेक्षक हेल्थ सुपरवायझर शॅल पजेसेस बॅचलर ऑफ सायन्स
degree from recognized university and shall have successfully completed the paramedical basic training course conducted by Health and Family Welfare Training Center. तर त्यांचा कोर्स प्लस BSc त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिशियनला NCVTचे इलेक्ट्रिशियनचा कोर्स 10वी प्लस ITIमध्ये इलेक्ट्रिशियनचा कोर्स करणं गरजेचं आहे. स्किल आर्टिझन यांच्याही NCTVTचा कोर्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. 5 वर्षाचा अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे. 10वीनंतर ITI हा त्यांचा त्या क्षेत्रामधनं असणं गरजेचं आहे आणि 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक सिनियर टेक्निकल असिस्टंट SSC प्लस डिप्लोमा इन मेकॅनिकल और ऑटोमोबाईल और प्रोडक्शन इंजिनिअरिंग possesses equivalent qualification declared by government किंवा not less than 2 year experience of a full time work of a motor vehicle repair and maintenance in the automobile engineering मध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हॅव्हिंग कॅपॅसिटी इन इन्स्पेक्ट द व्हेकल अँड आयडेंटिफाय द फॉल्ट डिफेक्ट इन व्हेकल अँड हॅव्हिंग परमनंट व्हेकल ड्रायव्हिंग लायसन. तर ड्रायव्हिंग लायसन पण त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक आहे, 10वी असणं गरजेचं आहे. डिप्लोमा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे किंवा ITI इन मोटार मेकॅनिकमध्ये असणं त्यांच्याकडे गरजेचं आहे. टेक्निकल HEMER हॅव पास SSC त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. हॅव पास डिप्लोमा आयदर बायोमेडिकल और इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग और एनी अदर क्वालिफिकेशन डिक्लेअर बाय गव्हर्नमेंट ऑफ अ इक्विव्हॅलंट अँड possesses प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन द रिलेव्हंट सब्जेक्ट. 2 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक आहे, यांच्याकडेही 10वी असणं गरजेचं आहे. डिप्लोमा बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधनं असण्याचं किंवा इक्विव्हॅलंटमध्ये असणं गरजेचं आहे. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स यांना असणं गरजेचं आहे. डेंटल हायजेनिस्ट आहे, यांच्याकडे SSC सायन्समधनं असणं गरजेचं आहे आणि हॅव पास द डेंटल हायजेनिक्स एक्झामिनेशन हे त्यांनी पास केलेली असावी. सांख्यिकी अन्वेषक आहे, स्टॅटिस्टिक इन्व्हेस्टिगेटर, तर हा ग्रॅज्युएट BSc विथ मॅथ किंवा स्टॅटिस्टिक किंवा BCom विथ स्टॅटिस्टिक किंवा BA इकॉनॉमिक्समधनं त्यांचं डिग्री असणं गरजेचं आहे. फोरमन आहे, 10वी पासआउट असणं गरजेचं आहे. डिप्लोमा इन मेकॅनिकल और ऑटोमोबाईल प्रोडक्शन इंजिनिअरिंगमधनं असणं गरजेचं आहे. 2 वर्षाचा अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे. सेवा अभियंता आहे, सर्व्हिस इंजिनियर, 10वी असणं गरजेचं आहे. डिप्लोमा इन मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शनमध्ये असणं गरजेचं आहे. मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना असणं गरजेचं आहे. वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक आहे, सिनियर सिक्युरिटी असिस्टंट, तर यांच्याकडे SSC सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. डिव्हिजनल बोर्ड महाराष्ट्र सेकंडरी बोर्डचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. possesses सर्टिफिकेट इन इंडस्ट्रियल सिक्युरिटीज कोर्स रिकग्नाइज इन्स्टिट्यूशन असणं गरजेचं आहे. हॅव ॲडिक्वेट नॉलेज ऑफ अ फायर फायटर इक्विपमेंट यांचं असणं त्यांच्याकडे गरजेचं आहे. इंडस्ट्रियल इक्विपमेंट possesses प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स फॉर अ पिरियड ऑफ नॉट लेस दॅन 5 years. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता 2 years फुल टाईम मास्टर ऑफ सोशल वर्क MSW विथ मेडिकल अँड सायकॅट्रिक सोशल वर्कमध्ये त्यांच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. उच्च श्रेणी लघुलेखक हायर ग्रेड स्टेनो SSC प्लस शॉर्ट हँड 120 वर्ड पर टायपिंग त्यांची असणं गरजेचं आहे. निम्न श्रेणी लघुलेखकची 100 पर वर्ड SSC प्लस शॉर्ट हँड 100 असणं गरजेचं आहे. लघु टंकलेखक SSC प्लस शॉर्ट हँड 80 प्लस स्पीड त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. किरण सहाय्यक जे आहे त्यांच्याकडे बॅचलर डिग्री ऑफ बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अँड रेडिओग्राफी टेक्नॉलॉजी इन रेडियोग्राफी possesses डिग्री ऑफ बॅचलर केमिस्ट्री फिजिक्स और अँड डिप्लोमा सर्टिफिकेट इन रेडिओग्राफीमध्ये असणं गरजेचं आहे. ECG तंत्रज्ञ आहे, possesses डिग्री बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन न्यूरोलॉजीमधनं, बॅचलर ऑफ सायन्स पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन न्यूरोलॉजी, possesses डिग्री बॅचलर ऑफ सायन्स फिजिक्स केमिस्ट्री असलं तर न्यूरोलॉजीमध्ये त्यांच्याकडे डिप्लोमा असणं गरजेचं आहे. हिस्टोपॅथी तंत्रज्ञ पेशी तंत्रज्ञ जे आहे हिस्टोपॅथी टेक्निशियन, तर पॅरामेडिकल हिस्टोपॅथीमधनं त्यांच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. बायोकेमिस्ट्री असेल तर हिस्टोपॅथीचा डिप्लोमा त्यांनी केलेला असणं गरजेचं आहे. आरोग्य निरीक्षक हेल्थ इन्स्पेक्टर आहे, त्याला possesses बॅचलर डिग्री इन सायन्स डिग्री ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स त्यांनी कंडक्ट केलेला असणं गरजेचं आहे. सर्टिफिकेशन त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. ग्रंथपाल आहे, सर्टिफिकेट और डिप्लोमा इन लायब्ररी सायन्समध्ये असणं गरजेचं आहे. वीजतंत्री आहे,
यांचं NCVTचं 10वी+ ITI यांच्याकडे 20 तंत्रीचं असणं गरजेचं आहे. शासकीय गृहसहाय्यक आहे, ऑपरेशनल थिएटर असिस्टंट, तर हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेशन त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. मोल्ड रूम तंत्रज्ञ, किरणोपचार तंत्रज्ञ आहे. डिग्री बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी आणि रेडिओग्राफीमध्ये असणं गरजेचं आहे. रेडिओग्राफीचा डिप्लोमा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे जर त्यांनी केमिस्ट्रीमधनं फिजिक्समधनं डिग्री घेतली असेल. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी मल्टीपर्पज हेल्थ वर्कर आहे, यांचं हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेशन 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. इन्क्लूड एनी अदर एक्झामिनेशन डिक्लेअर बाय हे आणि शॉल हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड द पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स कंडक्टेड बाय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटर of the department public health institution Nagpur for the post of a multipurpose health work or sanitary inspector course approved by health and family welfare ministry of sanitary inspector course approved by the government of Maharashtra ने केलेला कोर्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्युनियर कनिष्ठ आवश्यक आहे, ज्युनियर ओव्हरसियर्स आहे. तर 10वी+ इंग्लिश ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ऑफ द एक्झामिनेशन हॅव हाईट ऑफ 5 पॉईंट, यांना हाईटची सुद्धा आहे. चेस्ट 32 आणि एक्सपांडेड टू 34 इन्फ्लेशन असणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने हे पदांची इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण चेक केलं. त्यामध्ये जी व्यक्ती बसत असतील ते या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत. ॲप्लिकेशनसाठी www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईटला जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात. सर्वांना ऑल दी बेस्ट जे या एक्झामसाठी ॲप्लिकेबल होत आहेत. आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा. ऑल दी बेस्ट. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.